नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. सोलापूरच्या बोरामणीच्या गवतात सापडलं सर्वात मोठं चक्रव्यूह. बोरामणीच्या गवताळ प्रदेशात 15 वर्तुळे असलेला एक भव्य चक्रव्यूह सापडलाय. विशेष गोष्ट म्हणजे हा भारतात आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहच नाही, तर प्राचीन रोम आणि भारत यांच्यातील गाढ व्यापारी संबंधाचा जिवंत पुरावा देखील असल्याची चर्चा आहे. नेचर कन्झर्वेशन सर्कलची ही एक टीम ही बोरामणीच्या वन क्षेत्रात दुर्मिळ गोल्ड फिंच आणि लांडग्यांच्या संख्येवर लक्ष ठेवून होती. पप्पू जमादार, नितीन अन्वेकर, धनंजय काकडे, भरत शेडा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत या टीमच्या सदस्यांना तिथं दगडाची एक वेगळीच अनोखी रचना आढळली. त्यानंतर त्यांनी या गोष्टीची माहिती ताबडतोब पुरातत्व शास्त्रज्ञ सचिन पाटील यांना दिली. त्यानंतरच या शोधाचं गांभीर्य समोर आले. सामान्यतः भारतात कमी वर्तुळ असलेल्या चक्रव्यूह रचना आढळतात, परंतु 15 वर्तुळ असलेली इतकी मोठी रचना पहिल्यांदाच सापडली आहे, असं त्यांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हे चक्रव्यूह लहान दगडांच्या तुकड्यांपासून बनलेलं असून ते जमिनीपासून सुमारे 1 ते 1.5 इंच उंचीवर मातीच्या थरावर आहे. त्याला बाहेरून मध्यभागी जाणारा एक निश्चित मार्ग आहे. या चक्रव्यूहाची रचना त्या काळातील रोमन क्रेंट नाण्यांवर आढळणाऱ्या खुणांशी अगदी जुळते. पुरातत्व शास्त्राचा असा विश्वास आहे की हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रतीक नव्हते. त्या काळात सोलापूर हे जागतिक व्यापाराचं एक प्रमुख केंद्र होतं. तज्ज्ञांच्या मते रोमन व्यापाऱ्यांनी त्याचा वापर नेव्हिगेशनल मार्कर म्हणून केला असावा. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकादरम्यान मसाले, रेशीम आणि नीळ हे भारतातून रोमला निर्यात केलं जात होतं आणि त्या बदल्यात रोमहून सोने आणि मौल्यवान दगड भारतात आणले जात होते. बोरामणी परिसर कदाचित या व्यापारी मार्गाचा एक महत्त्वाचा भाग असावा. सोलापूरचा बोरामणी परिसर त्या काळातील जागतिक व्यापार मार्गावरील एक महत्त्वाचा थांबा होता. ही रचना केवळ कलाच नाही, तर प्राचीन इंजिनिअरिंग आणि भूगोलाची समज याचंही एक उत्कृष्ट उदाहरण आहे.